मतदारांना प्रलोभन देणं 20 नेत्यांना भोवणार आहे। एकनाथ शिंदे, अजित पवार, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, जयकुमार गोरे, चित्रा वाघ यांना प्रलोभन देणारी वक्तव्य भोवणार आहेत। आपण पाहतोय राज्य निवडणूक आयोगाने ज्या ठिकाणी संबंधित नेत्यांनी वक्तव्य केली आहेत त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ अहवाल मागवलेला आहे। अजित पवार यांच्याकडून निधीला कात्री लावण्याचं वक्तव्य केल्याचं आपण पाहिलं होतं, तर गुलाबराव पाटील यांच्याकडून लक्ष्मी दर्शन होणार असल्याचं त्यांनी वक्तव्य केलं होतं। एकनाथ शिंदे यांच्याकडून तिजोरीच्या चाव्या या माझ्याकडे आहेत आणि चित्रा वाघ यांच्याकडून खा कुणाचं पण मटण मात्र दाबा कमळाचंच बटण असं वक्तव्य त्यांनी केलं होतं। आता निवडणूक आयोगातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे, त्यामुळे या नेत्यांना आता अशी वक्तव्य भोवणार आहे अशी चर्चा रंगली आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे थेट जोडले गेलेत आपल्यासोबत। गणेश, अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते। निवडणुकीचा काळ आहे आणि साहजिकच या नेत्यांकडून प्रलोभनं दाखवली जात आहेत नागरिकांना, काय नेमकं घडू शकतं? नक्कीच ज्या पद्धतीने खरं तर रणधुमाळ सुरू आहे प्रचाराची आणि या रणधुमाळ्यामध्ये जे नागरिकांना आहे ते प्रलोभनासाठी खरं तर ही वक्तव्य आहे ती नेत्यांनी केलेली आहेत आणि या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यानंतरून खरं तर ही वक्तव्य आता निवडणूक आयोगाने देखील याची दखल घेतलेली आहे आणि या सगळ्यांचे वक्तव्यासंदर्भात जे ज्या भागामध्ये खरं तर ही वक्तव्य केलेली आहेत या भागातल्या जिल्हाधिकारी आहेत, या जिल्हाधिकाऱ्यांना देखील आहे या सगळ्या संदर्भामध्ये नोटीस आहे ती लवकरात लवकर निवडणूक आयोगाला देण्यात यावे आणि यावर नेमकं आता निवडणूक आयोग काय कारवाई करतं हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की जी वक्तव्य केली जात आहेत ती कुठेतरी लोकांना प्रलोभनं आहेत। कारण की गुलाबराव पाटील यांचं एक महत्त्वाचं वक्तव्य होतं ते म्हणजे 1 तारखेला आहे ते घराच्या बाहेर थांबा, लक्ष्मी दर्शन होईल अशा पद्धतीचं वक्तव्य होतं। तर अजितदादांकडून खरं तर अर्थ खातं त्यांच्याकडे आहे, तर अर्थ खात्याच्या चाव्या देखील आहेत त्या माझ्याकडे आहेत, त्यामुळे अशा पद्धतीची जी काही वक्तव्य ह्या राजकीय नेत्यांनी आहे ते प्रचारादरम्यान केलेली आहेत आणि या सगळ्याची दखल आहे ती निवडणूक आयोगाने घेतलेली पाहायला मिळते आणि त्यामुळे त्या सगळ्यांचा अहवाल देखील आहे तो निवडणूक आयोगाकडून आहे तो राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी देखील आहे मागवल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते। त्यामुळे आता नेमकी काय कारवाई होती हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच आता या नेत्यांवर काय कारवाई होते आणि कसं त्यांना हे वक्तव्य होऊ शकतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।